झी 24 तास एक पाऊल पुढे। टेस्ट क्रिकेटमध्ये धडपडणाऱ्या टीमची स्थिती धोनीला बदलायची होती। अपयशामध्ये यशाचे रंग त्याला भरायचे होते। स्वतःच्या हिमतीवर त्याने हे खरं करून दाखवलं। म्हणूनच तो क्रिकेट प्रेमींना आवाहन करतोय की जर ते टीमचे अपयश लक्षात ठेवत असतील तर टीमचं यशही त्यांनी दीर्घकाळ स्मरणात ठेवावं। Sreesanth is the last man out. Mahendra Singh Dhoni, India's captain, is left 74. ही खराब कामगिरी अजूनही स्मरणात असेल। आता कांगारूंविरुद्धची कामगिरी ही लक्षात ठेवा। ही विनंती आहे कॅप्टनची। अपयशानंतर यशामध्ये परिवर्तन करण्याची किमया साधणारा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी देशवासियांना हे आवाहन करतोय। So, it all depends on that. You have to weigh everything because what you want is a series win to start off, and that's the most crucial thing that you want. Doesn't matter what has happened in the last series. ऑस्ट्रेलिया सिरीज पूर्वी धोनीवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती। काही माजी क्रिकेटपटूंनी तर धोनी टेस्ट टीम मध्ये का आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला होता। त्यामुळे आता कांगारूंविरुद्धची कामगिरी ही स्मरणात ठेवा असं आवाहन कॅप्टन धोनी करतोय। धोनी की तो वहां पे जगह नहीं बनती टीम के अंदर। दे आर बेटर कीपर बैट्समैन देन हिम इन द कंट्री, बट दे आर नॉट कटिंग अपॉर्च्युनिटी बिकॉज ही इज द कॅप्टन। कॅप्टन्सी आणि टीम मधील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना धोनीनं ग्राउंडवरच उत्तर दिलंय। टीम इंडियानं सिरीज जिंकली आहे। धोनीनं इतिहास रचलाय। गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यात आलाय। तब्बल 31 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची एवढी बिकट अवस्था झालेली आहे। आता दिल्ली टेस्टमध्ये जर कांगारू पराभूत झाले तर टीम इंडिया कांगारूंना 4-0 व्हाईट वॉश देईल। 1982 नंतर ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा पराभव असेल। क्रिकेटच्या ग्राउंडवरील सर्वात मोठा गॅम्बलर धोनीला देखील याची जाणीव आहे की आता दिल्ली दूर नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।